प्रशिक्षणार्थ पूर्व माजी संधी अधिकारी असणारी पूजा खेडकर आणि तिचं खेडकर कुटुंब हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले। आणि वादाच्या भोवऱ्यात यंदा अडकण्याचं कारण काहीसे वेगळे। ते कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी रबाळे या ठिकाणी जे आहे ती पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या काही दिवसांपूर्वी तिथे गेलेल्या होत्या आणि तिथे एका मिक्सर कंटेनर असणाऱ्या वाहनासोबत त्यांची धडक झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या क्लीनरला त्यांनी अपहरण करून याच बंगल्यात आणल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलीस या ठिकाणी आले, त्याचं अपहरण केलं होतं, त्याला घेऊन गेले, परंतु तुम्ही या समोर सगळ्यासमोर या, तुम्ही अपहरण का केलं या सगळ्याची माहिती द्या असं सांगितल्यानंतर ते आम्ही काही वेळामध्ये चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये येतो असं सांगितलं, परंतु त्या सध्या तिथे नाही आहेत आणि आले देखील नाहीत। आणि सध्या पोलिसांनी काही वेळापूर्वी या सगळ्या घराची जी आहे ती झाडाझडती घेतलेली आहे। त्यापूर्वी पुणे पोलिसांनी एक नोटीस जी आहे ती यांच्या कुटुंबियांना दिलेली होती। ती नोटीस देखील कदाचित खेडकर कुटुंबातील काही लोकांनी फाडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आता त्यांच्या घराबाहेर आहोत आणि घराच्या आतमधले आपण दृश्य पाहिले तर सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या खेडकर कुटुंबियांच्या इथे ठिकाणी आहेत। अगदी पजेरो गाडी आपल्याला 5000 नंबरची दिसते, परंतु लँड क्रुझर नावाची जी गाडी होती, ज्या गाडीने रबाळे इथे अपघात केलेला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं होतं, ती गाडी या ठिकाणी नाहीये। पुणे पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। दिलीप खेडेकर आणि मनोरमा खेडेकर अशा ह्या पूजा खेडकरच्या आई वडिलांची नावं आहेत। त्यांचे मोबाईल फोन कदाचित आतमध्ये आहेत अशा प्रकारची शंका रबाळे पोलीस स्टेशन आणि चतुर्शृंगी पोलीस स्टेशन यांना आलेली होती। त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस स्टेशन जे की पुण्यातलं पोलीस स्टेशन आहे आणि रबारी पोलीस हे दोघे जणांची पथकं जी आहेत ती या ठिकाणी आज दाखल झालेली होती आणि त्यांच्या माध्यमातून या खेडकर कुटुंबियांचा शोध जो आहे तो घेतला जात होता, परंतु अद्यापही घरामध्ये ते सापडले नाहीत। त्यांचे फोन सापडले, त्यांच्या काही गाड्या आहेत, परंतु नेमकं खेडकर कुटुंब ही सगळं अपहरण करून देखील कुठे गेलेलं आहे आणि इतका मोठा गुन्हा घडल्यानंतर देखील पोलीस यंत्रणाला हे खेडकर कुटुंब का घाबरत नाहीत हा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।